अतिप्रमाणात केस गळून तुम्हाला टक्कल पडायला सुरुवात झाली आहे का? टक्कल पडलेल्या जागेवर केस कसे उगवतील ही चिंता आहे का? हाय नमस्कार, मी वेदश्री ताम्हाणे, लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मोठ्या प्रमाणात केसांची गळती होऊन टक्कल पडण्याची समस्या सध्याच्या यूथला म्हणजे तरुण वर्गाला त्रास देते. या समस्येवरती काय उपाय करायचे, टक्कल पडलेल्या जागेवर परत केस उगवण्यासाठी काय करायचं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळे उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर ते सबस्क्राइब नक्की करा. टक्कल पडणं ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी घटना असते, पण अशा वेळी मनात प्रश्न येतो की या टक्कल पडलेल्या डोक्यावरती पुन्हा केस उगवतील का? जर तुम्हाला सुद्धा याचं उत्तर अजून मिळालं नसेल तर त्याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेलाचा योग्य वापर आणि नीट काळजी घेतली तर टक्कल पडलेल्या डोक्यावरती केस येऊ शकतात आणि केसांचं गळणं सुद्धा पूर्णपणे थांबू शकतं. जर तुमच्या केस गळती मागे कोणतंही अन्य गंभीर वैद्यकीय कारण नसेल तर खूप कमी महिने औषधांचं सेवन करावं लागतं. अशा स्थितीमध्ये सुद्धा केस परत येऊ शकतात, पण त्याला खूप वेळ जाऊ शकतो. चला तर मग पाहूयात कमी वेळात घरच्या घरी केस पहिल्यासारखे काळेभोर, लांब सडक आणि घनदाट कसे बनवायचे. पण त्याआधी पाहूयात टक्कल पडण्याची लक्षणं काय आहेत. जर तुम्हाला टक्कल पडत आहे तर याचा पहिला सिग्नल असतो ते म्हणजे केस खूप जास्त गळतात आणि नवीन केस येणं हे थांबतं. याशिवाय डोक्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी केस विरळ सुद्धा होऊ लागतात. ही लक्षणं दिसू लागली तर तुम्ही लगेच आपल्या केसांची काळजी घ्यायला सुरुवात करा. जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावरचे केस खूप जास्त गळले असतील किंवा पूर्ण टक्कल पडलं असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी आपण फॉलो करायच्या. हे घरगुती उपाय काय आहेत ते पाहूया. टक्कल दूर करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे घरगुती उपाय करू शकता. यातील पहिली पद्धत म्हणजे डोक्यावरती जैतूनचं तेल लावायचं. जैतूनचं तेल म्हणजेच ऑलिव्ह ऑइल घेऊन ते कोमट होईपर्यंत थोडं तापवायचं आणि त्यामध्ये 1 चमचा मध टाकून 1 चमचा कडुलिंबाचं तेल मिक्स करायचं. हे मिक्सचर नंतर डोक्यावरती लावायचं आणि 20 ते 25 मिनिटांनंतर केस धुवून घ्यायचे. आठवड्यातून 2 वेळा तरी हा उपाय केला तर आपल्याला चांगले रिझल्ट्स दिसून येतात. दुसरं म्हणजे एरंडेल तेल लावावं. कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल केसांसाठी वरदान आहे. जेव्हा तुमच्या केसांवरचं टक्कल वाढू लागतं तेव्हा तुम्ही एरंडेल तेल योग्य प्रमाणात घेऊन त्यात इक्वली नारळ आणि आवळा ही तेलं मिक्स करून हे तेल तुम्ही डोक्याला लावलं पाहिजे आणि दररोज रात्री झोपताना तुम्ही हे तेल लावून सकाळी शॅम्पू करून केस धुवून टाकायला पाहिजेत. रोज रात्री हा उपाय करणं शक्य नसेल तर 2 ते 3 वेळा आठवड्यातून हा उपाय नक्की करावा. यामुळे तुम्हाला महिन्याभरामध्येच फरक दिसून येईल. सो तुम्हाला सुद्धा ही चिंता सतावत असेल की आपल्याला टक्कल पडतंय का, आपले केस विरळ होत आहेत का, तर आमच्या या टिप्स फॉलो करून पहा. पण तुमच्या स्कॅल्पला कोणतीही ॲलर्जी असेल किंवा तुमचे केस अति नाजूक असतील तर हे कोणतेही उपाय करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आणखीन कोणत्या विषयांवर तुम्हाला टिप्स हव्या आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. पुन्हा एकदा आठवण करते, लोकमत सखीचं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.